नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तसंही आपल्या सर्वांकडे झाडू हा असतोच. मग तुम्ही कधी याच झाडूला काटेपिन लावून बघितलं आहे का? किंवा त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झाडूला काटेपिन तर लावून बघणारच आहोत, पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा की सर्वांनाच खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांचाच या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर वेळ न घालवता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपल्याकडे भरपूर मौल्यवान असे सोन्याचे दागिने असतात. मग सोनं म्हटलं की आपण त्याची काळजीसुद्धा तेवढीच घेतली पाहिजे, कारण सध्या चोरीचं प्रमाणसुद्धा तेवढंच वाढलेलं आहे आणि सोन्याची महागडीसुद्धा तेवढीच झालेली आहे. मग हे दागिने व्यवस्थित ठेवण्यासाठी आज आपण एक सुंदर अशी ट्रिक बघणार आहोत, जेणेकरून तुमचे दागिने कधीच हरवणार नाही. आता तुम्हाला वाटत असेल हे माझे सोन्याचे दागिने आहे, तसं अजिबात नाही आहे. मी हे दागिने फक्त 130 रुपयाला घेतलेले आहे ऑनलाईन. जर तुम्हाला आवडले असेल, घ्यायचे असेल तर मला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही याची लिंक चेकआउट करू शकतात. आणि दोघंही दागिने मी सेट जो आहे तो 130ला घेतलेला आहे. खूप स्वस्तात भेटलेला आहे, त्यामुळे नक्की घ्या. क्वालिटीसुद्धा छान आहे. तर बघा, आपल्याला एक दागिन्याचं पॅकेट घ्यायचं आहे, जे की आपल्या सर्वांच्याच घरी असतं. मग हे पॅकेट आता आपण व्यवस्थितरित्या कुठे ठेवायचं ते आपण बघूया. तर बघा, आपल्या महिलांकडे असे पेटिकोट असतात, तर त्यातला एक पेटिकोट आपल्याला घ्यायचा आहे आणि पेटिकोटच्या आतल्या साईडला आपल्याला काटेपिनच्या मदतीने हे जे पॅकेट आहे ते व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने काटेपिनने फिक्स करून घ्यायचं आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपण कुठल्या पेटिकोटमध्ये हे पाकिट लावलेलं आहे हे सुद्धा वेळेवरती तुम्ही लक्षात ठेवा, नाही तर चुकून तुमचे दागिने वेगळ्याच पेटिकोटमध्ये ठेवायचे आणि शोधाल वेगळ्याच पेटिकोटमध्ये. असं अजिबात करू नका. तर बघा, अशा पद्धतीने पिन लावून मी याला व्यवस्थित फिक्स करून घेतलेला आहे. आता तुम्ही कुठे बाहेर गावी जर जात असाल तर बॅगमध्ये जर भरपूर तुमचं दागिने वगैरे असाल तर तेव्हासुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात. अगदी कुणालाच कळणार नाही की या पेटिकोटमध्ये तुम्ही तुमची मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहे. खूप सुंदर ट्रिक आहे. आवडल्यास मित्रपरिवारासुद्धा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीची आणि सुंदर अशी ट्रिक्स होती, जी की तुम्हाला नक्की आवडली असेल. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची आपण टिप्स या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, आपल्याकडे भरपूर असे प्लास्टिकचे म्हणा किंवा स्टीलचे म्हणा डबे वगैरे असतात किंवा बकेट असतात. मग काय होतं की तिच्या साईडचा भाग तुटून जातो किंवा कधी काय होतं थोडासा भाग खराब होतो, म्हणजे फुटते, डब्बा फुटतो किंवा झाकण खराब होतं. मग अशा प्रकारचं जर तुमच्याकडे प्लास्टिकचा जर डब्बा पडलेला असेल तर तो टाकून न देता आज आपण अतिशय सोपा आणि सुंदर असा याचा यूज कशा पद्धतीने आपण करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जे बिस्लरी बॉटलचं जे झाकण असतं ते आपल्याला झाकण घ्यायचे आहे. तसंही आपल्याकडे भरपूर प्रमाणात बॉटल पडलेल्या असतात, त्यातलंच एक झाकण दोन झाकण आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आणि डबल साईड जो टेप असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मी डबल साईड टेप असा झाकणाच्या खालच्या साईडने व्यवस्थितरित्या चिटकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे झाकण आपल्याला हा जो डब्बा आहे या डब्याला व्यवस्थित असं चिटकवायचा आहे. अगदी सुंदर अशी नवीन वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, जी की फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार होते. आणि तसंही आपल्याकडे असे फुटलेले तुटलेले भरपूर प्लॅस्टिकचे डबे असतात, जे की आपण वापरत नाही, टाकून देतो. तसं करण्यापेक्षा तुम्ही ही ट्रिक नक्की एकदा ट्राय करून बघा. तर बघा, दोघंही साईडने मी या ठिकाणी झाकण जे असतं बॉटलचं ते झाकण लावलेलं आहे. समोरासमोर बाजू आपल्याला झाकण जे आहे चिटकवायचे आहे. त्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी आपल्याला घ्यायची आहे, जिला असे बंद असतात ती वाली. आणि हे जे बंद असतात ते अशा पद्धतीने जे झाकण आपण लावले त्या झाकणाला अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या अडकवायचे आहे. आणि बघा, अगदी छान सुंदर अशी आपली एक फ्री ऑफ कॉस्टवाली डस्टबिन या ठिकाणी तयार झालेली आहे. आता जे आपण झाकण लावतो
तो एक जो डबल साईड टेप आहे तो जास्त चिकटवाला घ्या, नाही तर ते निघून जातात. तर बघा अशा पद्धतीने अगदी छान यामध्ये तुम्ही कचरा टाकू शकतात, ओला कचरा टाकू शकतात. जी पिशवी आहे ती अजिबात इकडे तिकडे होणार नाही, कारण हे जे झाकण आहे या झाकणामध्ये ती अगदी पॅक अडकून बसलेली आहे. खरंच खूप सुंदर ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे महिलांसाठी खूप उपयोगाची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याकडे भरपूर प्रमाणात बांगड्या असतात. मग काही बांगड्या अशा स्टोनवाल्या असतात, हेवी छान छान बांगड्या असतात, काही काचेच्या बांगड्या असतात. मग आपण काय करतो, एक बांगडी कुठे तर दुसरी बांगडी कुठे, आपल्यालाच लक्षात राहत नाही की आपण आपल्या बांगड्या कुठे ठेवलेल्या आहे. वेळेवरती एकही बांगडी सापडत नाही. मग अशा वेळेस आपल्या बांगड्या सर्व एकाच ठिकाणी राहाव्या आणि व्यवस्थितसुद्धा राहाव्या, यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही ह्या बांगड्या बघा, मी ऑनलाईन घेतलेल्या आहे फक्त 200 रुपयाला. तसंही आपल्याला दुकानामध्ये हा 400 रुपयाला हा सेट मिळतो 6 बांगड्यांचा. मला तो सेट फक्त 200 रुपयाला मिळालेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल, घ्यायचा असेल तर मला कमेंट नका करू, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात. आता बघा मी या ठिकाणी 2 रबर घेतलेले आहे, जे आपण पैशांसाठी वापरतो ते रबर बँड आपल्याला घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने या बांगडीला व्यवस्थितरित्या अडकवायचे आहे. आता जर हे रबर बँड तुम्ही लावून ठेवलेत, समजा काचेच्या जर बांगड्या असेल तर काचेच्या बांगड्या यानंतर कधीच फुटणार नाही, कारण काय होतं की आपण बांगड्या व्यवस्थितरित्या ठेवत नाही, त्यामुळे बॉक्समध्ये वगैरे जरी ठेवले तरी त्यातली एखादी बांगडी टिचते, फुटते आणि मग आपलं बांगड्यांचा सेटसुद्धा कमी होतो किंवा बांगड्यासुद्धा वेळेवर सापडत जर नसेल तुमच्या, तर या पद्धतीची ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे आणि ह्या बांगड्यासुद्धा खरंच खूप छान आहे, दिसायला खूप सुंदर दिसतात. एवढ्या कमी किमतीमध्ये मला हे मिळालेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की घेऊ शकतात, सध्या ऑफरमध्ये आहे, त्यामुळे नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे झाडूसाठी. आपल्या सर्वांकडे झाडू घरात टाकायचे असतं ते असतंच. मग आपण काय करतो, झाडूने घर वगैरे झाडतो, तर अशा वेळेस घरामध्ये भरपूर प्रमाणात केस पडलेले असतात. मग हेच केस आपण जर झाडूमध्ये जर अडकले तर आपल्याला ते व्यवस्थितरित्या काढतासुद्धा येत नाही, कारण प्रत्येक अशा बारीक बारीक जे केस आहे ते झाडूमध्ये अडकून बसतात. मग परत दुसऱ्या वेळेस जर आपण घर झाडायला गेलो की ते केस जे आहे ते असेच कुठेतरी पडून राहतात, फरशीवरती पडतात किंवा आपल्या अन्नपाण्यातसुद्धा जाण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस आपण जवळपास आठवड्यातून एकदा किंवा 4-5 दिवसातून एकदा ही ट्रिक ट्राय करायची आहे. तर बघा या ठिकाणी मी काटेपेन घेतलेले आहे आणि काटेपेनच्या मदतीने आपल्याला फक्त अशा पद्धतीने झाडूवरती ही काटेपेन अशी फिरवायची आहे. यामुळे काय होतं की जे छोटे छोटे जे अडकलेले केस असतात ते काटेपेन टोकदार असल्यामुळे सर्व केस निघून येतात, एकही केस अडकलेला राहत नाही, कारण झाडू एवढ्या बारीक बारीक काड्या असतात त्यामध्ये की अगदी बारीक बारीक जे केस असतात ते झाडूमध्ये नक्कीच अडकून बसतात. तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा, खूप फायदा होऊ शकतो. आणि बघा भरपूर असे जे केस आहे अडकलेले ते आपण अगदी इझिली काढू शकतो, जे की आपण हाताने कधीच काढू शकत नव्हतो. ते केस आज आपण काटेपेनच्या मदतीने व्यवस्थितरित्या काढलेले आहे. आय होप की सर्व ट्रिक आवडल्या असेल. लाईक करा, शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट